आणि उकाड्यातून सुटका होईल, आपण सगळे सध्या हाच विचार करतोय. पण हवामान खात्याचा ताजा अंदाज सांगतोय की यंदा पाऊस सुद्धा कमी पडू शकतो, उकाडा सुद्धा कमी होणार नाही आणि रात्री सुद्धा गरमी लोकांना त्रास देऊ शकते. ही बातमी फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर शहरात राहणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसासाठी महत्वाची आहे. कारण पाऊस कमी झाला तर शेतीवर परिणाम होतो, पाण्याचा प्रश्न वाढतो, महागाई वाढू शकते आणि उष्णतेमुळे आरोग्यावरही परिणाम होतो. नमस्कार, मी तुमचा मित्र शुभम आणि तुम्ही पाहत आहात ऐका जरा. आज आपण समजून घेणार आहोत IMDच्या 2026 मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातल्या अंदाजात महाराष्ट्रासाठी नेमकी कोणती चिंता व्यक्त केली आहे. IMD म्हणजेच हवामान खात्याने 2026च्या मान्सूनचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये देशभरात सरासरीच्या केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरासरीच्या 90% पाऊस म्हणजे सामान्यपेक्षा कमी पाऊस आणि कमी पाऊस म्हणजे थेट दुष्काळ सदृश्य परिस्थिती. महाराष्ट्रासाठी ही गोष्ट जास्त चिंताजनक आहे, कारण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हा भाग पावसावर आणि शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. याच भागाला मान्सूनचा महत्वाचा कोर झोन मानलं जातं आणि याच भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जून हा पेरणीचा महत्वाचा काळ असतो. पहिला चांगला पाऊस झाला की शेतकरी पेरणी सुरू करतो. पण अंदाजानुसार जून मध्ये देशभरात सरासरीच्या केवळ 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे जून मध्ये पाऊस कमी झाला तर पेरण्या उशिरा होऊ शकतात. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळही येऊ शकते आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढू शकतो. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अल निनो. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रशांत महासागराचं पाणी सामान्यापेक्षा जास्त गरम झालं तर त्याला अल निनो म्हणतात. या बदलामुळे वाऱ्यांची दिशा आणि पावसाची पद्धत बदलू शकते आणि याचा भारताच्या मान्सूनवर थेट परिणाम होतो. IMDच्या अंदाजानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर अल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे मान्सूनच्या उत्तरार्धात पाऊस कमी झाला तर संपूर्ण हंगामावर त्याचा परिणाम दिसू शकतो. आता हा अंदाज फक्त शेतीपुरता मर्यादित नाही. यंदा जून मध्ये उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे. दिवसाचा उकाडा आहेच, पण रात्रीचं तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहू शकतं. म्हणजे दिवसा गरमी आणि रात्री सुद्धा असह्य उकाडा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणं, उष्माघात अशा आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. विशेषतः वृद्ध लोक, लहान मुलं, आजारी व्यक्ती आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. पाऊस कमी झाला तर त्याचा दुसरा मोठा फटका बसतो, तो म्हणजे पाण्यावर. महाराष्ट्रातील काही भागात आधीच पाणी टंचाईच्या बातम्या येत आहेत. अशात पाऊस कमी झाला तर ग्रामीण भागात टँकरवर अवलंबून राहावं लागू शकतं. धरणामधील पाणीसाठा कमी झाला तर शहरामध्येही पाणी कपात लागू होऊ शकते. म्हणजे पावसाची तूट शेवटी आपल्या घरातील नळापर्यंत पोहोचू शकते. याचा तिसरा परिणाम महागाईवर दिसू शकतो. शेतीचं उत्पादन कमी झालं तर बाजारात मालाची आवक कमी होते. आवक कमी झाली तर भाजीपाला, धान्य, डाळी आणि इतर वस्तूंच्या किमती वाढू शकतात. म्हणजेच मान्सून कमी झाला तर शेतकरी अडचणीत येतोच, पण शहरातला सामान्य माणूसही महागाईचा फटका सहन करतो. चौथा परिणाम म्हणजे वीज वापरावर होऊ शकतो. उकाडा वाढला की पंखे, कूलर आणि एसीचा वापर वाढतो. यामुळे विजेची मागणी वाढते. दुसरीकडे पाऊस कमी झाला तर जलविद्युत निर्मितीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मागणी वाढणार आणि निर्मितीवर दबाव येणार. अशा परिस्थितीतच काही भागात लोड शेडिंगची शक्यता निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर IMDने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनांना काही सूचना दिल्या आहेत. पाणी साठा आणि पाणी संवर्धनावर भर द्यावा. शेतीसाठी आपत्कालीन नियोजन करावं. उष्माघाताच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. थंड निवारा केंद्रांची व्यवस्था करावी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हवामानाचा अंदाज हा अंतिम निकाल नसतो, पण तो आधीच दिलेला इशारा असतो आणि हा इशारा दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं. आता पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे 2026 साठीचा तिसरा अंदाज. जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा अंदाज येण्याची शक्यता आहे. त्यातून पावसाची खरी दिशा आणखी स्पष्ट होईल. पण सध्याचा अंदाज सांगतोय की महाराष्ट्राने सावध राहणं गरजेचं आहे. पाऊस कमी पडू शकतो, उष्णतेच्या लाटा वाढू शकतात, रात्रीचा उकाडा त्रास देऊ शकतो. पाणी टंचाई, शेतीचं नुकसान, महागाई आणि विजेचा प्रश्न या सगळ्या गोष्टी पुढे गंभीर होऊ शकतात. म्हणूनच वैयक्तिक पातळीवर आपणही काळजी घेणं गरजेचं आहे. पाणी वाचवा, उन्हात गरज नसताना बाहेर पडू नका, शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. लहान मुलं, वृद्ध, आजारी व्यक्तींची काळजी घ्या. मान्सून हा फक्त ऋतू नाही, तो शेतकऱ्यांच्या आशेचा आधार आहे. तो आपल्या पाण्याचा स्रोत आहे. तो अन्नधान्याच्या किमती ठरवतो आणि तो आपल्या आरोग्यावरही परिणाम करतो. म्हणूनच IMDचा हा अंदाज फक्त हवामानाची बातमी नाही तर महाराष्ट्रासाठी सावधगिरीचा इशारा आहे. तुमच्या भागात सध्या उकाडा किती आहे, पावसाची चाहूल लागली आहे का आणि पाण्याची अडचण सुरू झाली आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा ऐका जरा.